ती जागा वादग्रस्त आहे. हे जर सत्य असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. माझं नेहमी म्हणणं असतं, नियम कायदे आम्ही बनवतो, त्याच्यामुळे त्याचं पालन आम्ही सगळ्यात जास्त केलं पाहिजे. आणि पार्टी विथ अ डिफरन्स च्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेनी भाजपचा उल्लेख टाळलेला आहे. अमित शहा होते त्या कार्यक्रमाला, मात्र पक्षाचं नाव घ्यायचं टाळलेलं आहे शिंदेनी. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. म्हणजे भाजपच्या कार्यक्रमाला शिंदे साहेब गेले होते. हो. पण एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात असा प्रकार घडणं हे कितपत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे, वारसा वेगळा आहे? मी तुम्हाला खरं सांगू, तो व्हिडिओ मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणार आहे. याचं कारण असं की फार कष्टाने लाखो मतदार, कार्यकर्ते, नेते या सगळ्यांच्या कष्टाने तो पक्ष उभा राहिला आणि अतिशय अस्वस्थ करणारी तो व्हिडिओ आहे. कारण का आम्ही राजकीय पक्ष आहोत, लोकांची सेवा करण्यासाठी, धोरण ठरवण्यासाठी तो पक्ष. त्याचबरोबर महाराष्ट्रात आज शेतकरी किती अस्वस्थ आहे, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे महाराष्ट्रात आज. आणि तेव्हा हा एका राजकीय पक्षाचा असा व्हिडिओ येतो की प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार. आज बैठक हे एका राजकीय पक्षाच्या ऑफिसमध्ये कुठल्याच संस्कृतीत हे बसत नाही. हे खूप दुर्दैवी आहे. आणि दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की त्याही कुटुंबात आम्हीही अनेक वर्ष होतो ना. मग म्हणजे माझ्या मनात एकच प्रश्न तो व्हिडिओ बघितल्यापासून अस्वस्थता दाखवते की ह्याच्यासाठी हा पक्ष असा फुटला. म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेण्यात आला, ह्याच्यासाठी किती अस्वस्थ करणार आहे. आणि हा फक्त वैयक्तिक माझा विषय नाही आहे. तुम्ही विसरता, लाखो करोडो लोकांनी मतदान केलं या पक्षाला. ह्याच्यात खूप लोकांचं योगदान राहिलेलं आहे गेल्या 25 वर्षात. किती म्हणजे खूप खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणाऱ्या परिस्थिती. पवार साहेब असतील, तुम्ही प्रदेशाध्यक्ष, तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत बैठका चालू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची काय तयारी आहे पक्षावर? पक्ष प्रत्येक ठिकाणून आढावा घेत आहे की काय परिस्थिती आहे, किती सीट्स आहेत, किती आरक्षित आहेत, काय आहेत, या सगळ्याचं एक डिटेल. आणि कार्यकर्त्यांनी म्हणजे पवारसाहेब तुम्हाला माहिती आहे कमी बोलतात आणि लोकांचं काय म्हणणं आहे ते ग्राउंडवरनं त्यांना ऐकायला आवडतं. त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून लोक येऊन आदरणीय पवारसाहेब म्हणून ते छोटे ग्रुप्स आहेत. आता काय होतं, सभा आली की 400-500 लोक येतात, भाषणं होतात आणि जातात. हे 1-on-1 चाललेलं आहे. आणि त्या 1-on-1च्या माध्यमातून एक मिनिट. हॅलो, अच्छा 2 मिनिटात करते. सॉरी 2 मिनिटात करते. हां सॉरी. तर 1-on-1 चर्चा आदरणीय पवारसाहेब कार्यकर्त्यांच्याकडून ऐकून घेते. जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे तालुक्याचे अध्यक्ष असतील, हे 1-on-1 आदरणीय पवारसाहेबांना ग्राउंडवर काय परिस्थिती आहे याची माहिती देते. आघाड्यांच्या संदर्भातला निर्णय कधी होऊ शकतो का? पुढच्या 8 दिवसात जास्तीत जास्त. कारण आता बाळासाहेब थोरात पण आलेले आहेत. कालही मी त्या भागात गेले, त्या बाळासाहेबांची भेट घेतली. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, ऑब्झर्व्हर आहेत, त्यांच्याशी माझं गेल्या 3-4 दिवसात बोलणं झाले. माननीय राऊत साहेबही काल येऊन गेले. आमचा मोर्चाही 1 तारखेला. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांमध्ये सातत्याने डायलॉग चाललेला आहे. आता कुठल्या पद्धतीने ग्राउंडला
जिल्ह्याला तालुक्याला काय काय करता येईल ते पुढच्या 8 दिवसात चित्र स्पष्ट होईल. नाही अर्थातच म्हणजे कार्यकर्ते म्हणतील ते सिराखो. पण तुम्हाला माहिती आहे आदरणीय पवार साहेबांच्या कामाची स्टाईल, ते कधीच कुठलाही निर्णय लादत नाही. त्याच्यामुळे अर्थातच हे आणि हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात जी भावना असेल अर्थातच तीच घेऊन आम्ही पुढे जाऊ. मला असं वाटत नाही, मला नाही वाटत ह्याच्यात काही राजकारण आपण आणावं. माझं म्हणणं आहे दंगेकरजी जे वास्तव आहे ते सातत्याने मांडतात आणि याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे द्यावं. कारण माननीय मुख्यमंत्री आठवड्याला 2-3 वेळा पुण्याला येतात, तर त्यांना माहिती घेऊन राज्याला त्यांनी आपल्याला संबोधित केलं तर आपल्याला सगळ्यांनाच कळेल की वास्तव काय. पण भारतीय जनता पक्ष किंवा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडून किंवा सरकारकडून काहीच स्टेटमेंट येत नाही. त्याच्यामुळे दंगेकरजी वारंवार वास्तव सांगतायत. आजही माझे सहकारी प्रशांत जगताप हे जाऊन भेटून आले, मागच्याही आठवड्यात गेले होते. माझे सहकारी लक्ष्मीकांत खाबियाजी सातत्याने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने स्पष्टीकरण द्यावं. जे काय असेल ते माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं. कारण का माननीय मुख्यमंत्री आठवड्यातून 2 ते 3 वेळा पुण्यात येतात आणि गेले किती दिवस हा विषय चाललाच आहे ना. त्याच्यामुळे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं तर दूध का दूध और पाणी का पाणी, सगळ्यांना जे काय वास्तव आहे ते कळेल. पंतप्रधान मोदी ज्या वेळेला चीनच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA त्यांना मारण्याचा कट केला होता असा दावा ऑर्गनायझरनं केलेला आहे. ऑर्गनायझर मला माहिती नाही, हे ऑर्गनायझरला तुम्हाला विचारायला लागेल. कारण का हे MEAनी क्लॅरिफाय करायला पाहिजे ना. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्यांच्याकडून जर आलं तर जरूर आपण, मग ते अतिशय चिंताजनक आहे. त्याच्यामुळे हे ऑर्गनायझरनी छापण्यापेक्षा ऑर्गनायझरनी मला विनंती आहे की ते देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी हे नुसतं लिहिण्यापेक्षा त्यांनी MEAला हे पाठवलं पाहिजे तातडीने. आणि होम मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला हे तातडीने त्यांनी पाठवलं पाहिजे. एका महिलेसाठी MEAकडे विनंती ट्विट केलं होतं, तिला काय मदत मिळाली का, काय झालं? नाही, चालूच आहे. काही इंटरनॅशनल गोष्टी पण आहेत, त्याच्यामुळे सातत्याने आमचे प्रयत्न चालू असतात. आणि MEAच्या म्हणजे आठवड्याला कुठली ना कुठली केस येत असते आणि त्याचा आम्ही रेग्युलर फॉलोअप घेतच असतो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विरोधकांचं नाही, माननीय गडकरी साहेब नेहमी खरंच बोलतात आणि मला असं वाटतं हे सगळ्यांनाच लागू आहे, सगळ्याच पक्षांना लागू आहे की वास्तव तेच जगा. आणि जे लोक तुमच्याबरोबर अडचणीच्या काळात राहिले कुणाच्याच आयुष्यात, मग ते राजकारण असेल समाजकारण कशात, त्यांना कधी विसरू नका. त्याच्यामुळे मला असं वाटतं की गडकरी साहेब जे बोलले हे त्याचं कॉग्नेन्स आम्ही सगळ्यांनीच घेतला पाहिजे, सगळ्याच पक्षांसाठी आहे. आणि त्यातून ते म्हणतात आणि गडकरी साहेब नेहमी खरंच बोलतात. आणि साधारणपणे तुम्ही बघताय की तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं त्यांचे प्रदेश अध्यक्ष वगैरे म्हणतात की आम्ही तुमच्यावर वॉच ठेवतोय, तुमचे मोबाईल तुमचे चॅट्सवर आमचं लक्ष आहे, जो कोणी विरोध करेल त्याला पक्षामध्ये घ्या. त्याच्यामुळे लोकशाही संपवायचाच घाट त्यांनी घातला का काय असं समाजात चर्चा आहे या सगळ्या विधानांमध्ये. नाही, माझं म्हणणं आहे, मी पहिल्या दिवसापासून म्हणते की ह्याची एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी, ह्याच्यासाठी एक SIT करा, हे मी पहिल्या दिवसापासून सांगते. कारण का रोज वेगळ्या वेगळ्या खबरा येत आहेत, हा इन्व्हॉल्ड आहे तो इन्व्हॉल्ड आहे. मला असं वाटतं एका मराठी महाराष्ट्रातल्या मुलीचा मृत्यू झालेला आहे, तो खून आहे काय, हे पारदर्शकपणे ह्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राज्याला स्पष्टीकरण द्यावं. मला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही, विषय अतिशय संवेदनशील आहे, कुणाची तरी लेक आहे त्याच्यामुळे ते सगळे कागदपत्र गोळा करून, काल माझे सहकारी मेहबूब शेख ही तिथे गेले होते, मी कुटुंबाशी बोलले. त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी अतिशय संवेदनशील पद्धतीने त्या मुलीला न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
पे? दिल्लीमध्ये दोन गोष्टी होतात. एकतर बीजेपी ऑफिसचा उद्घाटन झालं. बीजेपी के ऑफिस का उद्घाटन हुआ और बहुत सारे इल्ज़ाम लग रहे हैं कि वो जगह जो है वो एक तरीके से गलत तरीके से हथियाई गई। नहीं, ये आरोप बहुत गंभीर है। और मेरे ख्याल से जब देश के गृह मंत्री एक कार्यक्रम में आते हैं तो उनके ऑफिस ने भी क्लियरेंस लिया ही होगा। लेकिन अगर गृह मंत्रालय को भी केंद्र के सच नहीं बताया गया तो ये बहुत चिंताजनक बात है। और अगर ये सच होगा तो ज़रूर मैं अमित भाई शाह से ज़रूर जब दिल्ली जाऊंगी तब उनसे चर्चा करूंगी, क्योंकि भारतीय जनता पार्टी इज पार्टी विद अ डिफरेंस। तो अगर पार्टी विद अ डिफरेंस ऐसा करने लगेगी तो कैसा चले? संपदा के सुसाइड केस में एक फॉर्मर एमपी है जिनके ऊपर उंगलियां उठ रही है। कहा जा रहा है कि उनके पीए बहुत दबाव डालते थे गलत तरीके की रिपोर्ट बनाने के लिए। और भी आरोप लगे हैं कि उनके जो शुगर मिल है, उनके शुगर मिल में जो मुकादमे रहते हैं या फिर ठेकेदार रहते हैं उनको भी पीड़ा पहुंचाई गई है, उत्पीड़न हुआ है उनका। ये सब जो हो रहा है रोज जो को क्लीन चिट दे दी है। मुझे भी आश्चर्य लगा कि माननीय मुख्यमंत्री जी ने 24 घंटे में कैसी इंक्वायरी खत्म कर दी और क्लीन चिट भी दे दिया। इंक्वायरी शुरू भी नहीं हुई। हमारी मांग है वहां एसआईटी हो, पहले सच तो पता चले। इंक्वायरी नहीं हुई और क्लीन चिट दे दिया। और मेरे ख्याल से ये बहुत चिंताजनक है। और ये है कि आज देश के गृह मंत्री भी यहाँ आए। ये दुख की बात है कि हर चीज के लिए हमें केंद्र सरकार को न्याय मांगना पड़ रहा है, क्योंकि यहाँ महाराष्ट्र में न्याय नहीं मिल रहा है। जिस लड़की की इंक्वायरी नहीं हुई, मौत कैसे हुई पता नहीं, उसको क्लीन चिट ही दे दिया सरकार ने। ये तो गलत है ना। मैं तो देखूंगी अगले हफ्ते में क्या क्या, अगर माननीय मुख्यमंत्री जी का विस्तार से अगर स्टेटमेंट आए और सच आए तो ठीक है, नहीं तो मैं तो मांग करूंगी कि ये सेंट्रल गवर्नमेंट को हैंड ओवर करिए ये केस, क्योंकि इंक्वायरी के पहले ही क्लीन चिट दिए जा रहे हैं यहाँ। तो न्याय कैसे मिलेगा हमारी इस बच्ची को? नाही नाही, काल मी स्वतः संगमनेर आणि चाळीसगावला होते. मी भाषण सुरू करायच्या आधीच तुमचेही सगळे चॅनलचे लोक तिथे होते, त्यांना विचारू शकता तुम्ही. पहिलं तिथल्या महिला आणि तिथले शेतकऱ्यांनी माझी गाडी आलवणी सांगितलं भाषणामध्ये कांद्याच्या भावासाठी बोला, आम्हाला केळीला भाव मिळत नाही. झेंडू यावेळी लोकांनी रस्त्यावर फेकून दिला दिवाळीच्या वेळी. त्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि अतिशय फसवी ही दिवाळी शेतकऱ्यांना केली आहे. शेतकऱ्यांना तुमच्या चॅनलवर मी पाहिलं होतं, महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं दिवाळी गोड करू. कुणाचीही दिवाळी गोड झालेली नाही. ही काळी दिवाळी साजरी करावी लागली, दुर्दैव आहे. आणि अशा शेतकऱ्यांचा विरोध करणारा, कंबरडं मोडण्याचं पाप करणाऱ्या या सरकारचा मी जाहीर निषेध करते. मी अश्विनी वैष्णवजींचे मनापासून आभार मानते, कारण का वंदे भारतला स्टॉप हा दौंडला गरजेचाच होता. म्हणजे ती अनाऊन्स झाल्यापासून आजपर्यंत मी मागणी करत होते आणि सगळ्यांचेच त्याच्यात सगळ्यांचाच सहभाग होता. स्थानिक सगळे कार्यकर्ते, माझे सहकारी, स्थानिक आमदार सगळ्यांनीच मिळून हे काम केलेलं आहे आणि मी अश्विनी वैष्णवजींचे जाहीर आभारी मानते. ये प्री नहीं, ये प्री इलेक्शन की मीटिंग है। हर जिले से लोग आ रहे हैं और एक क्लोज डोर छोटी सी मीटिंग है। पवार साहब हर जिला का हमारा जो अध्यक्ष है उसको बुला के ग्राउंड रियलिटी क्या है उससे बात कर रहे जा रहे हैं। आज का पूरा दिन और कल का पूरा दिन हमारी मीटिंग होगी, उसके बाद निर्णय होगा। बिल्कुल, हम तो चाहेंगे ही साथ रहे और हम जो भी करेंगे महाराष्ट्र के हित में, देश के हित में करेंगे और पूरी ताकत से महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के साथ रहेंगे। ये बहुत दुख की बात है, क्योंकि एक सशक्त लोकतंत्र में वोट चोरी के लिए जगह ही नहीं है। और इसीलिए हमारा एक बहुत बड़ा मोर्चा है 1 तारीख को। हर ऑपोजिशन की पार्टी हम साथ में लड़ेंगे और पारदर्शकता से, और सिर्फ सच्चाई ही होगी। इसके झूठ और फरेब के खिलाफ हम लड़ेंगे। मेरे ख्याल से जो न्यूज़ आया है मैंने पढ़ा नहीं है,
लेकिन अगर ऐसा कोई भी न्यूज़ है तो ये MEA और जो मिनिस्ट्री PMO को बताना चाहिए। सिर्फ ये एक मैगजीन में आने से कुछ नहीं होगा। पहले उन्होंने, जिसने ये खबर छपी है उसको पहले बोलना चाहिए, उसने जाके मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स को बोलना चाहिए और PMO को बोलना चाहिए। खत वहां से, इट हैज टू स्टार्ट फ्रॉम द टॉप, इंक्वायरी वहां से होनी चाहिए। नहीं, हमारी कोशिश है कि वो जल्द से जल्द उसको मिले। मैं जयशंकर जी को भी मैंने फ़ोन भी किया है। मेरे ख्याल से हर ऐसी महिला की, जो भी भारतीय हो, उसको न्याय मिलना ही चाहिए। नाही, तेजस्वी यादवांनी पार्लमेंटमध्येही त्याला विरोध केला होता। त्याच्यामुळे त्यांनी जे पार्लमेंटमध्ये भाषण केलं तेच ते सत्तेमध्ये आणणार आहे, कारण ही इज वॉकिंग द टॉक। जो कह रहे हैं वही करना चाहते हैं, तो मैं उसका स्वागत करती हूँ। और अभी मेरे ख्याल से वो जब मुख्यमंत्री बनेंगे तो सबसे बड़ा उनका भी निर्णय होगा कि बच्चों को जो नौकरी मिलेगी, तभी जब सारे हमारे बिहार के भाई बहन हैं उनको मेरिट पे जो चीज़ें मिलनी चाहिए, उस प्रक्रिया को तेजस्वी जी लीड करेंगे। नहीं, मेरे ख्याल से लालू जी की पार्टी का जो पार्लियामेंट में डिसीजन था वही वो आगे लेके जा रहे हैं।